घरामध्ये कार्डिओलॉजिस्ट असताना आपण इंटेन्सिव्ह केअरमध्ये जावं असं तुमच्या किंवा इनफॅक्ट डॉक्टर्स आपण व्हावं का, हे तुमच्या मनात कधीपासून सुरू झालं होतं? सुरुवातीला एक म्हणजे ICU चालू केली, त्याचं उद्घाटन बाय द वे पुलंनी केलं होतं. पु ल देशपांडे. ते म्हणाले की कुठल्याही गोष्टीचं उद्घाटन करताना असा एक प्रघात आहे की ह्या गोष्टीचे सगळ्यांना याची भरभराट हो आणि सगळे तुम्ही इथे येत राहाल असं म्हणणं हा प्रघात आहे. पण तसं जर मी म्हणालो तर तुम्ही सगळे उभे असलेले इथे ICU पेशंट म्हणून याल. सगळ्यांना कोविडमुळे माहिती झालंय की सॅच्युरेशन पल्स ऑक्स लावला की 99% पाहिजे किंवा 95-97 पाहिजे. करेक्ट. हे तुम्ही लोकांनी ठरवून भारतासाठी ठरवलंय. हे साधारणतः लोकांना कळेल की याच्यासाठी सगळं करायला लागायचा आणि रात्री 2ला वगैरे मी त्या बाईला रिक्वेस्ट करत बसायची, अगं तो जाईल इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये आणि मला लवकर दे, तू मला बोलायची 2 वाक्य माझ्या नवऱ्याशी. प्रयाग हॉस्पिटल पासून अखिल भारतीय लेवलचं काहीतरी काम करावं किंवा भारतामध्ये हे काम वाढावं आणि IICCM सारखी संस्था स्थापन करावी असं तुमच्या डोक्यात काय आलं? माझी ती तडफड होती की अरे व्हेंटिलेटर्स बद्दलचं ज्ञान नीट घेऊन आपण परत जावं आणि ते ट्रान्समिट करावं आणि ते लोकांना सांगावं की व्हेंटिलेटर्समुळे काय मदत होऊ शकते. पुण्याच्या साठी हा निर्णय फार महत्वाचा आणि दिशादर्शक ठरला असं आज म्हणायला हरकत नाही. मराठी नाट्यसृष्टीतील बऱ्याच लोकांशी तुमचे चांगले संबंध आहेत, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. त्यांच्या फायनल इलनेसच्या भोवती झालेले आमचे अनुभव जे होते ना ते तर विलक्षण आहे. म्हणजे त्याच्यावर एक पुस्तक लिहिता येईल एवढं इतके विलक्षण. पण आता एवढ्या प्रदीर्घ करिअर नंतर तुम्ही आता अशा ठिकाणी उभे आहात, काय भावना मनामध्ये, काय विचार आहेत? आणि मला असं वाटतं की आयुष्याचं ब्रीद वाक्य काय असं जर विचारलं मला तर उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको, खरंच ब्रीद वाक्य. वाटतं कोविडमध्ये जे लोक ICUत जाऊन परत बरे होऊन आलेत त्यांनी खरंच खूप आभार मानले. कोविडच्या नंतर जेव्हा असं रिअलाइज झालं की आता कोविड संपला आणि व्हेंटिलेटर्सवरनं बरेच लोक बाहेर पण आले, वाचले पण, निदान त्यांना नीट सर्व्हिस तरी मिळाली. अनफॉर्च्युनेटली जे वाचले नाहीत, तेव्हा मला अतिशय सॅटिस्फॅक्शन वाटलं की आज माझ्या कष्टाचं चीज झालं. खरं वरती हसू आणि डोळ्यातनं आसू एकाच वेळेला कसं आणू शकतात ते पु ल देशपांडे. खरंय. पुला म्हणाले की मी तिथं बसलेला होतो, असे मोठे डोळेवाला, केस पिंजारलेला एक इंडियन मनुष्य तिथे झोपलेलो आहे. विनोदी बोलणार. आणि सगळ्यांनी एकमेकांना, त्यांच्या स्टाफनी एकमेकांना सांगितलं होतं की हा ह्युमरिस्ट आहे, विनोदी माणूस आहे. त्यामुळे विनोदी माणूस कसा होता असं सगळे रोखून बघत होते. आणि त्यातली एक नर्स आली आणि मला म्हणाली की हॅव यू कम हिअर टू डाय. तर ते ऑस्ट्रेलियन उच्चार तर मी त्यांना म्हणालो, लगेच उठून बसलो आणि मी म्हणालो, नो, आय हॅव नॉट कम हिअर टू डाय, आय हॅव कम हिअर टू लिव्ह. मी क्रिटिकल केअर ऑल ओव्हर इंडियाची पहिली एक्झाम प्रयाग हॉस्पिटल मध्ये. किती गोष्टी तुम्ही पहिल्यांदा किती गोष्टी केल्या, मला वाटतं त्याचं पण पुस्तक होईल. वन हॅबिट यू वॉन्ट टू चेंज? ओव्हरवर्क.